नाही, आता आम्ही माहिती जे तज्ज्ञ लोक बोलत आहेत, मीडियातून ऐकतोय, आमचे वरिष्ठ लोक बोलत आहेत, तर सांगली जिल्ह्यामध्ये 2 लोकसभा होणार असं एक कळतंय आम्हाला आणि विधानसभा सदस्यांची पण संख्या वाढणार आहे. तर 2011च्या जनगणनेनुसार 2,20,000 ते 2.5 लाखापर्यंतचा मतदारसंघ होईल असं काही लोक बोलत आहेत. जर असं झालं तर बरेच विधानसभेचे मतदारसंघ आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये वाढतील आणि त्यामुळं जरा आणि रंग येईल या सगळ्या प्रकारे. परवा याच विषयाला लागून आटपाडीत खासदार म्हटले की पुन्हा खासदार होईल का नाही माहित नाही. महिला बघून भीती वाटायला लागली. त्यांचं मला माहीत नाही, पण जजचं अध्यक्षपद ज्यांनी घालवलंय त्यांचा कार्यक्रम होणार आहे हे मी जाहीरपणे सांगू शकतो. कारण जजचं अध्यक्षपद घालवणं एवढं सोपं नाही, ते मला माहीत नाही. ते जरी जेंट्स जरी पडलं तरी विशाल खासदार नसणार हे लिहून ठेवा. यासाठी मी जीवाचं रान करेन, मेहनत करेन, लोकांच्या मध्ये जाईल, लोकांची कामं करेन. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात पलूस कडेगाववाले असतील, ईश्वरपूरवाले असतील, इथं आता आम्ही काम करणारच ना. आणि त्यामुळं शेवटी जनता जनार्दन आहे, जनतेला आम्ही पटवून देऊ आणि 2029ला नक्की कार्यक्रम करू.